आता बघ. हा आता चालू झालं. चल मग, चल मग, चल, चल. भगवा मराठ्यांच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक. आणि हे आभाळाला भिडलेले गडकोट साक्ष देतात त्याच पराक्रमी इतिहासाची. अशाच दोन साक्षीदारांना भेटायला आपण निघालोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव प्रांतातील किल्ले चंदन आणि वंदनगडावर. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. मी गणेश म्हस्के स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ गणेश. मंडळी, आज आपण निघालोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किल्ले चंदन वंदनगडांवर. यासाठी आपण सकाळीच निघालो पुण्याहून आणि शिवापूरचा टोल नाका क्रॉस करून थेट निघालो साताऱ्याच्या दिशेने. वाटेत आपण श्री भैरवनाथ मिसळवाले यांच्याकडे केला पोटभर नाश्ता. यांचे पोहे, यांची मिसळ, यांचा कढीवडा, आहा क्या बात है, एकच नंबर. पोटोबा केला गच्च आणि पुन्हा निघालो आपल्या वाटेला. खांबाटकी घाट क्रॉस करून आपण येऊन पोहोचलो भुईंज येथे. आपण घेतला लेफ्ट टर्न आणि किसनवीर सहकारी साखर कारखाना रोडने थेट निघालो गडांच्या दिशेने आणि येऊन पोहोचलो या शिलेदारांच्या पायथ्याशी किल्ले चंदन आणि वंदनगडावर. येथे आलो आणि या गडकोटांचा रुबाब पाहून मन प्रसन्न झालं. मंडळी, समोरच तुम्हाला एक छोटंसं हॉटेल दिसेल. येथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करून ट्रेकला सुरुवात करू शकता. चला तर मग करूयात आपल्या आजच्या ट्रेकला सुरुवात. पण सर्वप्रथम मी सातारा वन विभागाचे मनापासून अभिनंदन करू इच्छितो, कारण या मंडळींनी गडाकडे जाणाऱ्या पायवाटेवर सुंदर अशी चिऱ्याच्या दगडांची वाट केली आहे. जागोजागी टहाळणी माच्या उभारल्यात आणि आजूबाजूला वृक्षारोपण करून जगातलं सगळ्यात पुण्याचं काम केलंय. त्यामुळे यांची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. जास्त वारा सुटला आज. नुकताच पाऊस उघडला, थोडस आल्हाददायक वातावरण आहे. गडाच्या या टापूवर आल्यानंतर आपल्याला चंदन आणि वंदन हे दोन्ही किल्ले स्पष्ट दिसू लागतात. आपण गडाच्या पहिल्या टापवरती आलोय. हा माझ्या मागे दिसतोय तो चंदनगड आणि हा या बाजूला दिसतोय तो वंदनगड. आपण आता वंदनगडाकडे जातो पहिल्यांदा आणि मग नंतर आपण चंदनगडाकडे जातो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या मरई मातेचं दर्शन घेऊन आपण सुरू करूयात आपला आजचा ट्रेक. मंदिराच्या समोरून तुम्ही जर ट्रेकला सुरुवात केली तर तुमचा ट्रेक चंदनगडाचा ठरतो, आणि जर तुम्ही मंदिराच्या पाठीमागून ट्रेकला सुरुवात केली तर त्या पाऊलवाटेने तुम्ही वंदनगडावरती येऊन पोहोचता. चला तर मग सुरू करूयात आजचा आपला वंदनगडाचा ट्रेक. मंडळी, आजचा ट्रेक फार आल्हाददायक होता, कारण वेळ सकाळची होती, पाऊस नुकताच पडून गेला होता आणि गडानं हिरवी शाल पांघरली होती. ह्याच्यासारखं पाणी भेटणार नाही कुठे गणेश शेठ. खरंय खरंय, जिवंत झरा आहे हा गडावरती. यापेक्षा स्वच्छ पाणी कुठं भेटणार आहे? गडावरच्या या जिवंत झऱ्यांचं जिवंत पाणी मनसोक्त पिऊन बाटलीत भरलं आणि निघालो पुढच्या वाटेला. या खडकाळ वाटा, पावसाने धुवून निघालेले काळे फोर कातळ आणि नुकतीच उगवलेली ही हिरवीगार कुर्ण प्रवासाला काहीतरी वेगळीच मजा आणत होती. त्यामुळे आजची गड चढाई फार मन प्रसन्न करून टाकत होती. खूप जास्ती मजा येत होती मित्रांनो. किल्ले चंदनवंदन हे दोनही गड एकमेकांचे जोड किल्ले आहेत. या जोडगोळीतील आपण आधी एक्सप्लोर करणार आहोत किल्ले वंदनगड आणि पार्ट 2 मध्ये किल्ले चंदनगड. तेव्हा दोन्ही भाग पाहायला विसरू नका. आणि गडाच्या या टप्प्यावर आल्यानंतर आता हा बुरुज दिसायला लागलाय. मला वाटतं हा दरवाजा आहे. आता इथूनच आपल्याला वरती जायचं आहे.
गडावरची सुंदर झाडं बघायला मजा येते. विसापूरला आपण असं ते गावदुंबराचं पाहिलं होतं आणि हे बघा आता हे पिंपळाचं झाड काय सुंदर आहे. आणि आता आपण येऊन पोहोचलोय गडाच्या पहिल्या दरवाजापाशी, ज्या प्रवेशद्वाराला महादरवाजा म्हणून ओळखलं जातं. हा दरवाजा मजबूत बुरुजांनी युक्त आणि अत्यंत भक्कम दगडी पाषाणात बांधलेला आहे. आज काळाच्या ओघात गडावरील इतर वास्तूंची पडझड झाली असली तरी मुख्य प्रवेशद्वाराचे बुरुज आणि कमान बऱ्यापैकी सुस्थितीत टिकून आहेत. इथे डाव्या बुरुजावर आपल्याला गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी किंवा रक्षकांसाठी छोट्या देवड्या किंवा खोल्या केल्याचे आपल्याला आढळून येते. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताचा जो बुरुज आहे त्याचा छताचा भाग आता कोसळलाय. हे जे दगड खाली पडलेत हे दगड येथील दुर्गरक्षकांनी उचलून बाजूला केलेत खरे, पण ही पडझड थांबवणं आता खरंच गरजेची आहे. कारण जर हे असे सुंदर दरवाजे, हा इतिहास असा पडझडीत निघून गेला तर भविष्यात आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवणार आहोत. महादरवाजाच्या मागे दोन्ही बाजूंच्या भिंतीमध्ये दगडी खोमणी आहेत. दरवाजा बंद केल्यावर एका बाजूच्या भिंतीतील खोल खोमणीतून एक प्रचंड मोठी जड लाकडी आकाराचा ओंडका म्हणजेच अडसर बाहेर ओढला जाईल. हा ओंडका दरवाजाच्या मागून दुसऱ्या बाजूच्या भिंतीतील खोमणीत अडकवला की त्यामुळे दरवाजाला आतून एक भक्कम भिंतीसारखा आधार मिळायचा. शत्रूने बाहेरून कितीही जोर लावला तरी हा अडसर असल्यामुळे दरवाजा उघडणं अशक्य व्हायचं. याच्यापेक्षा भारी मिनरल्स कुठे मिळणार आहेत अजून तुम्हाला? नॅचरल मिनरल्स 20ला नाही 40ला विकल्या ती वाटल्या. ही तटबंदी होती इथं जी आता ढासाळली आहे पूर्णपणे. आणि हा दरवाजाच्या आतील भाग. आणि हा जरी पटका. गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो की निदर्शनास पडतो हा गडाचा दुसरा दरवाजा. याची बांधणी खूप सुंदर प्रकारची आहे. मात्र या दरवाजाच्या आतील बाजूस खूप जास्त प्रमाणात पडझड झालेली दिसते. या दरवाजास अँगल लावून सावरण्याचा प्रयत्न केलाय खरा. ही खरं तर धडपड आहे दुर्गसेवकांची, कारण त्यांना वाटतं कुठेतरी की या वास्तू टिकाव्यात आणि पुढच्या पिढीला त्यांना पाहता यावं म्हणून केलेला हा प्रयत्न आहे. खरं तर ही जबाबदारी शासनाने उचलायला हवी, पण खंत आहे यातलं काहीच घडत नाही. दरवर्षी या वास्तूंचा थोडा थोडा भाग ढासळतोय. आता हे जर असंच ढासळत राहिलं तर एक दिवस असा येईल की इथे फक्त तुम्हाला दगडगोटेच पाहायला मिळतील आणि नाही बघायला भेटणार पुढच्या पिढीला हे सगळे किल्ले, इथल्या वास्तू आणि इथे घडलेल्या इतिहासाच्या खुणा. हा वारसा वाचवण्याची गरज आहे. हे कोणा एकट्याचं काम नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करायचं झालं तर मनुष्यबळासोबतच आर्थिक बळाची सुद्धा गरज पडते. म्हणून शासनाने खऱ्या अर्थानं मनावर घ्यायची गरज आहे. तिसऱ्या दरवाजाच्या वरील बाजूस तुम्हाला पारशी भाषेतील काही शिलालेख पाहायला मिळतात. गडाच्या तिसऱ्या दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्या निदर्शनास पडतात ह्या भल्या मोठ्या देवड्या. इथं सैनिकांचा जास्ती प्रमाणात वावर असण्याची शक्यता होती, कारण याच दरवाजाच्या बाजूला काही सैनिकांच्या खोल्या आणि कचेरीचे अवशेष सुद्धा पाहायला मिळतात. आणि काळानुसार याही दरवाजाची पडझड खूप जास्ती प्रमाणात व्हायला लागली. या दरवाजाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला काही बांधकामाचे अवशेष आढळतात. कदाचित हे सैनिकांच्या खोल्या आणि कचेरीचे असावेत. इथून काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्या नजरेस पडतो हा चुन्याचा घाणा. हा असा घाणा आपण विसापूर किल्ल्यावर देखील पाहिला होता, पण तेथील दगड थोडेसे विस्कळीत होते. मात्र या घाण्याचे दगड फार सुस्थितीमध्ये लावलेले आहेत, पण याचं चाक मला कुठे दिसलं नाही. कदाचित ते मोडलं असेल किंवा कुणी घेऊन गेलं असेल. मात्र विसापूरचा घाणा थोडा मोठा होता आकाराने. हा लहान जरी असला तरी खूप जास्त सुस्थितीमध्ये आहे. असे घाणे आपल्याला अनेक किल्ल्यांवरती पाहायला मिळतात.
चुन्याच्या घाण्याच्या अगदी बाजूलाच गडावरती जाण्याकरता काही पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी वर गेलो की गडावरचा पठारी भाग सुरू होतो. समोर दिसतोय तो चंदनगड आणि फायनली आपण येऊन पोचलोय गडाच्या माथ्यावर. वंदनगडावर आल्यानंतर तुम्हाला हे असे कॅमेरे पाहायला मिळतील. सेन्सर कॅमेरे आहेत. गडावर कोण येतं, काय करतं, हे सगळं याच्यामध्ये रेकॉर्ड होतं. तर असे कॅमेरे प्रत्येक गडावरती लावायला पाहिजेत, कारण गडावरती जे चुकीची कामं घडतात ती कामांना या कॅमेऱ्यांमुळं मे बी थोडासा आळा बसला तर बसू शकतो. गडाच्या पठारावरून जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपल्याला अनेक इमारतींचे भग्नावशेष पाहायला मिळतात. या गडावरती मोठी बाजारपेठ होती असं सांगण्यात येतं. कदाचित हे त्या बाजारपेठेचे अवशेष असतील, कारण हे अवशेष या रस्त्याच्या दुतर्फा दिसतात. इथं सैनिकांची राहण्याची व्यवस्था, कचेऱ्या आणि बाजारपेठ असं एकत्रित बांधकाम असणार आहे. त्यामुळे इथं भरपूर प्रमाणात बांधकाम पाहायला मिळतं. मात्र आता हे खूप भग्नावस्थेत आहे. समोर पाहताय हे पाण्याचं तळ आहे. हे सगळं बांधकाम होतं खरं तर, पण आता हे सगळं बांधकाम ढासळलंय. आता आमच्यासोबत गाईड नाही आहे खरं तर, पण जितकं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रशस्त पायऱ्या आहेत, प्रशस्त. एखाद्या पॅलेसला वगैरे असतात ना तशा या प्रशस्त पायऱ्या केलेल्या आहेत. लक्षात येईल तुमच्या. कदाचित हा मुख्य राजवाडा असेल. तसंच दिसतंय चित्र सगळं. आणि हो, समोर आल्यानंतर आपल्याला दिसतात हे मुख्य राजवाड्याचे अवशेष. या राजवाड्याच्या अवशेषामध्ये फक्त आता पाया शिल्लक राहिलाय. बाकी छत आणि भिंती सर्व काही पडून गेले. कधी काळी याच वाड्यामध्ये गडावरच्या अधिकाऱ्यांचं येणं जाणं असेल. कित्येक वेळा लढाईच्या आधीच्या तयारीत इथं कित्येक खलबतं झाली असतील, परंतु आज हा वाडा पूर्ण भग्नावस्थेत पडलाय. वाड्याच्या मागील बाजूस आपल्या निदर्शनास पडतं हे धान्य कोठार. चला धान्य कोठाराबद्दल माहिती घेऊयात. टहाळणी किल्ल्याचे हा सुद्धा बऱ्यापैकी किल्ले टहाळणी किल्ल्याचे. मोजके किल्ले प्रशासकीय होते. याला असे 1, 2 आणि 3 अशा 3 खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये अंधार आहे. आपण आज जाऊयात, मी दाखवतो तुम्हाला काय इथे. जपून गेलं पाहिजे. गडावर कधी तुम्ही असे आलात तर थोडं जपून या. अशा ठिकाणी गारवा असतो, काही असू शकतं इथे. आपण इथं आलोय आतमध्ये. आता इथं वटवागळे आहेत, दिसतील तुम्हाला आहेत कदाचित. ही बघा वटवागळे तिथं. चंगादड. आणि इथं पाहू शकता, इथं काही कुदळी, काही पाट्या आणि खोरी फावडी, टिकाव हे सगळं इथं आहे. म्हणजे हे त्या दुर्ग संवर्धकांनी इथं ठेवलेलं आहे, कारण इथं कायम काम करतात ही मंडळी. हा गड संवर्धन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्या वरती जो आपला जो देवळी पडली आहे किंवा ती ठेवली आहे जाणीवपूर्वक, तिथून हा प्रकाश छोटासा खाली येतोय आणि ह्या रूममध्ये लाईट येतोय. बाहेरून अंधार दिसला पण आतमध्ये लाईट आहे. असं सुंदर प्रकारे वरती त्यावेळेचा स्लॅब आहे. हा स्लॅब आणि हे त्याचे पिलर.
आणि आता वेळ होती गडावरच्या महादेवाचं दर्शन घेण्याची. चला महादेवाचं दर्शन घेऊयात. हे मंदिर पूर्ण भग्नावस्थेत आहे. खरं तर या मंदिराला खऱ्या अर्थानं जीर्णोद्धाराची गरज आहे. ट्रेकिंग करत असताना रिस्क नाही घ्यायची, कारण तुम्ही अवघड ठिकाणी असता. एखादी दुखापत झाली आता शेवटचा किल्ला आहे का आपला? नाही, आपल्याला अजून भरपूर करायचे, त्यामुळे कधी रिस्क घ्यायची नाही. जो सोपा मार्ग असेल त्या मार्गाने जायचं. क्या बात आहे. चला आता वेळ झाली किल्ल्याबद्दल थोडक्यात परंतु महत्त्वाचं सांगायचे. किल्ले वंदनगड हा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक डोंगरी किल्ला असून चंदनवंदन या जुळ्या किल्ल्यांपैकी एक आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1250 मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला कोरेगाव, सातारा, वाई या परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. वंदनगडाचा प्रारंभिक इतिहास पूर्णपणे स्पष्ट नसला तरी शिलाहार किंवा यादव काळात इथे तटबंदीचं काम झालं असावं असं संशोधकांचं मत आहे. मध्ययुगात हा किल्ला बहामनी आणि नंतर आदिलशहाच्या ताब्यात गेला. मात्र 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा परिसरातील अनेक किल्ल्यांसह चंदन आणि वंदन हे किल्ले स्वराज्यात सामील केले. या किल्ल्यांचा उपयोग स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि परिसरातील प्रशासनासाठी करण्यात आला. वंदनगडाचा ट्रेक अतिशय सोपा ते मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे सुमारे 1 ते 1.5 तासामध्ये तुम्ही गडावरती सहज पोहोचता. आज वंदनगडावर तटबंदी, बुरुज, पाण्याची टाकी, मंदिराचे अवशेष आणि अनेक इमारतींचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी एक शांत आणि सुंदर किल्ला आहे. मंडळी, वंदनगडाचा निरोप घेऊन आपण निघालो किल्ले चंदनगडाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, चंदनगडासाठी पार्ट 2 नक्की पहा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.